हाय गाईज, ओम साईराम, राधे राधे, जय जय राम कृष्ण हरी. तर मला सांगताना खूपच आनंद होतोय की मला खूप छान असा जॉब लागलेला आहे. आणि तो कोणता जॉब लागला आहे आणि कसा आहे माझं जॉब प्रोफाईल आणि सॅलरी स्ट्रक्चर, माय जॉब प्रोफाईल कसं काय आहे ते बघण्यासाठी तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ बघा. आणि खूप छान असा गमतीशीर आणि बऱ्याच छान गोष्टी माझ्या व्हिडिओमध्ये मी शेअर केलेल्या आहेत. तर मित्रांनो, मी सकाळी उठले आणि ब्रश वगैरे केला, नाश्ता केलेला आणि तुम्हाला माझे आता डेली ब्लॉग बघायला मिळतील. कारण माझा जॉबच तसा आहे आता, एकदम मस्त रिलॅक्समध्ये. बघा पुढे पुढे तुम्हाला खूप आनंद येईल. तर मी उठलेले, ब्रश केलेला, नाश्ता केलेला आणि छान असं केसांना हेअर मास्क अप्लाय केलेलं तुम्ही बघितलंच असेल. आणि मला खरंच खूप नीटनेटकं हां, तर तुम्हाला मला कोणता जॉब लागले हे बघण्यासाठी माझा पूर्ण व्हिडिओ बघावा लागेल. तर फनी करता करता सांगत होते मी, हा माझा फनी ब्लॉग आहे. तर तुम्हाला खूप हसायला आलं पाहिजे असंच मी प्रयत्न करेल, प्रयत्न करेल. तर बघा, मी सांगितलं ना मला किती नीटनेटकंपणा आवडतं आहे. तर मी पूर्ण टॉयलेट बाथरूम आधी तुम्ही बघितलंच असेल. आधी जे काही केलं मी ते टॉयलेट क्लीन करून घेतले आणि ते पण खूप स्क्रबनी एकदम सगळं बेसिंग पाण्याचे वॉटर नल क्लीन करून घेतलेत एकदम स्क्रब करू. म्हणजे एखाद्याने ताट घेऊन वॉशरूममध्ये जेवायला जरी आलं ना तरी त्याला जेवण करता यायला पाहिजे, इतकं छान. आणि बघा, परत मी तिसरं टॉयलेट बाथरूम घेतलेलं घासायला. याला पण एकदम मी घासून स्वच्छ करून घेतलेलं आहे. सांगायचा उद्देश म्हणजे मेन स्वच्छता इथूनच दिसतं. म्हणजे पाहुणे येतात म्हणून आपण हॉल डेकोरेट करतो, हॉल खूप स्वच्छ ठेवतो, हॉल. बट टॉयलेट बाथरूम खूप मॅटर करतं. जितकं स्वच्छ टॉयलेट बाथरूम राहील ना तुमच्या घरातलं, तेवढंच तुम्हाला खूप चांगली फिलिंग येईल. तर हे आमची एक रूम बंदच असते, तरी पण म्हणजे आमच्या मालकांची बरं का, तर बंदच असते, तरी पण मी हे क्लीन करून घेतलेले. कारण मला आता पूर्ण घर एकदम मेंटेन करायचे म्हटल्यावर मी आधी टॉयलेट बाथरूम घेतलेले. नंतर माझ्या व्हिडिओमध्ये, माझ्या डेली रुटीनमध्ये मी एक पार्ट कशा पद्धतीने क्लीन करते ते दाखवणार आहे. बघा, एकदम मी स्क्रबनी, आणि माझे पाय खूप घाण झाले बाहेर फिरू, त्याच्यामुळे मी माझ्या पायातली स्लीपरसुद्धा काढून घेतलेली आहे. का तर माझ्या म्हणजे तळपायात चप्पल न वापरतात एकदम पाण्याला माझं तळपायातली स्किन टच व्हायला पाहिजे आणि एकदम माझे पाय पण एकदम सॉफ्ट मऊ व्हायला पाहिजेत. म्हणून छान असं विदाऊट चप्पल मी खूप छान असं टॉयलेट बाथरूम एकदम चकाचक केलेलं आहे. कसं माहिती आहे, जशी मी दिसायला आहे ना तसं एकदम छान. असं कसली गोष्ट कशाशी कंपॅरिझन करतो असं काही नाही. मी स्वतःला खूप ग्रेट समजत नाही आहे. आणि सांगायचं तर आम्ही टॉयलेट बाथरूममध्ये 10 मिनटं मोबाईल वापरतो, पण टॉयलेट बाथरूम इतकं घाण असतं. असं बघतो ना आपण एखाद्यांच्या घरी गेल्यावर किंवा एखाद्या ठिकाणी गेल्यावर, तसं. त्याच्यामुळे मी आधी टॉयलेट बाथरूमच खूप क्लीन करायला घेतला. आता माझा हा तिसरा टॉयलेट बाथरूमचा नंबर आलेला आहे आणि मी परत तेच केलं. फिनाईल घेतलं, फिनाईल ओतलं, निरमा पाणी घेतला आणि इथे मला फक्त सगळ्या गोष्टी अवेलेबल होत्या. फक्त एक गोष्टीची कमतरता वाटली, तो म्हणजे ब्रूम, खर्राटा मोठावाला. त्याच्याने एकदम फाड क्लीन केलं की एकदम क्लीन होतं आणि खूप छान असं मी क्लीन घेतलं, हात छान पुसून घेतला. आमच्या घरी खूप छान असं मेंटेन केलेले आहे प्रत्येक गोष्ट जिथच्या तिथे. आणि माझं टॉयलेट बाथरूम सगळं क्लीन होतपर्यंत बाकीचे सगळे एक टास्क मी घेणार आहे क्लीन करायला आणि खूप छान असं व्यवस्थित मेंटेन करणार आहे. चुकीच्या जागी चुकीच्या वस्तू ठेवलेल्या आहेत, जसं की आता पाहुणे आले की त्यांनी बुटं कुठे जिथे चप्पल स्टँडला न ठेवता दुसरीकडेच ठेवलेला आहे. पण आमच्या वहिनी ज्या आहेत, वहिनी साहेब आमच्या, ती प्रत्येक गोष्ट जिथली तिथं त्या एकदम व्यवस्थित मेंटेन करतात. गव्हर्नमेंट जॉब करून, ते पण पोलिसाची नोकरी करून खूप व्यवस्थित असं मेंटेन करतात.
त्यांचा पण मी एक व्हिडिओ बनवलेला आहे एकदम पोलीस कोटाचा. बघा मी स्वच्छ केले तर किती छान दिसायला लागलं ना एकदम. खूप छान असं मी स्वच्छ केलेलं आहे. लहान बहिणीने पण खूप छान असं किचन आवरून घेतलेलं आहे, कारण आम्ही दोघी खूप टेन्शनमध्ये होतो आणि पूर्ण प्रेशर आम्ही कामामध्ये काढलेलं आहे, म्हणजेच पूर्ण राग आम्ही कामामध्ये काढले. तिने पण हे सगळं खूप व्यवस्थित ठेवलेलं आहे. जुन्या काळातल्या वस्तूपासून नवीन काळातल्या वस्तू एकदम स्वच्छ, तुम्हाला एक पण डस्ट सापडणार नाही. फ्रीज पण खूप छान व्यवस्थित क्लीन करून सगळं व्यवस्थित ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर मी छान अशी आंघोळ केलेली आणि छान असं पूजा केलं आहे आणि माझ्या मनाला शांती भेटली आणि देन मी जेवण केलेलं आहे. अशा प्रकारे माझा हा ब्लॉग आणि राहिला माझा कितीचा पॅकेज आहे आणि माझं जॉब प्रोफाईल आणि माझं सॅलरी स्ट्रक्चर बघूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. भेटूया. टेक केअर. काळजी घ्या. ओम साईराम. राधे राधे. टेक केअर.